नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 22 एप्रिल 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत या न्यूजपेपरमधील ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांना ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून या ठिकाणी डिस्कस करत असतो। आजच्या डिस्कशनमध्ये या ठिकाणी आपण विमानतळाची जी काही यादी अलीकडे पब्लिश झाली आहे त्या संदर्भात, IPL, IMF, CBI, भारतीय नौदल, ब्रह्मोस क्षेपणास्त्र, नोयाल रिव्हर, डायबिटीज, नागोर्नो कराबक्का आणि सोनार सिस्टीम या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी मित्रांनो आज या ठिकाणी आपण सुरुवात करूया। मित्रांनो, आजचा जो काही आपला लोकसत्ता न्यूजपेपर आहे त्या न्यूजपेपरमध्ये एकही न्यूज अशी नव्हती की जी आपल्यासाठी स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वाची होती। मग या ठिकाणी ज्या काही न्यूज घेतल्या आहेत किंवा जे काही आपण प्रश्न घेतले आहेत ते इतर स्रोतापासून घेतले आहेत, त्या प्रश्नांची या ठिकाणी चर्चा करूया। या ठिकाणी सर्वप्रथम जो प्रश्न आहे तो आहे विमानतळाच्या यादीवर आधारित प्रश्न। पाहूया, जगातील सर्वात व्यस्त विमानतळाच्या यादीत दिल्लीच्या विमानतळाचा क्रमांक किती आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे जे काही दिल्लीचं आपलं विमानतळ आहे त्याचं नाव आहे इंदिरा गांधी विमानतळ किंवा इंदिरा गांधी हवाई अड्डा। या ठिकाणी जे काही जागतिक स्तरावर जे काही विमानतळ आहेत त्यांची जी काही यादी आहे ती यादी पब्लिश करण्याचं काम या ठिकाणी एअरपोर्ट काउन्सिल कडून या ठिकाणी केलं जातं। मग या ठिकाणी सर्वात जास्त बिझीएस्ट किंवा सर्वात जास्त व्यस्त जर जगातील कोणतं विमानतळ असेल तर ते आहे अटलांटिक एअरपोर्ट, आणि नंबर 2 वर या ठिकाणी आपल्याला दुबईचे जे काही विमानतळ आहे ते दुबईचे विमानतळ या ठिकाणी दिसतं। नंबर 1 वर आहे अटलांटिक एअरपोर्ट आणि नंबर 2 वर या ठिकाणी दुबई विमानतळ आहे। आणि या ठिकाणी याच यादीमध्ये जे काही भारतातील दिल्लीचे विमानतळ आहे इंदिरा गांधी विमानतळ याचा या ठिकाणी एकूण 10वा क्रमांक लागतो या यादीनुसार, जी की या ठिकाणी एअरपोर्ट काउन्सिल या संस्थेकडून जारी केली जाते। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 2, कोणत्या संघाने IPL इतिहासातील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा स्वतःचा विक्रम मोडला आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 2 आहे। मित्रांनो, सध्या 2024 या सालासाठी IPLच्या स्पर्धा सुरू आहेत। या ठिकाणी हैदराबाद जो काही संघ आहे ज्याला की आपण सनरायझर हैदराबाद असे म्हणतो, या संघाने मुंबई या संघाविरुद्ध याच हंगामात 277 धावांचं लक्ष्य उभा केलं होतं। त्यानंतर हा जो विक्रम आहे तो या ठिकाणी हैदराबाद या संघाने मोडीत काढून RCB या संघाविरुद्ध या संघाने 287 धावांचा विक्रम किंवा डोंगर या ठिकाणी रचला होता। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर राहील पर्याय ए, सनरायझर हैदराबाद। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो काही आपला प्रश्न आहे तो आहे IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन। सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 3 पाहूया, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी MD कोण आहेत ज्यांची दुसऱ्या 5 वर्षाच्या काळासाठी निवड झाली आहे, किंवा IMF चे MD कोण आहे ज्यांची दुसऱ्या कालखंडासाठी किंवा दुसऱ्या त्यांच्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही प्रश्न क्रमांक 3 आहे या प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर राहील पर्याय बी, क्रिस्टलिना जॉर्जिया या IMFच्या सध्या MD आहेत आणि यांना या ठिकाणी दुसऱ्या कार्यकाळासाठी या ठिकाणी कार्यकाळ वाढही करण्यात आलेली आहे। या 2019 पासून या ठिकाणी IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या MD म्हणून किंवा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी कार्य करत आहेत। आणि या ठिकाणी जो काही प्रत्येक वेळेचा जो काही कार्यकाळ असतो किंवा टर्म असतो तो या ठिकाणी 5 वर्षाचा असतो। म्हणजे एकदा का तुमची MD म्हणून निवड झाली की पुढच्या 5 वर्षासाठी तुम्ही त्या ठिकाणी ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी कार्य करू शकतात। म्हणजे या ठिकाणी क्रिस्टलिना जॉर्जिया या आता एकूण 10 वर्षासाठी या ठिकाणी IMFच्या MD म्हणून या ठिकाणी कार्य करणार आहेत। पाहूया आपला पुढचा प्रश्न, नुकतीच CBI मध्ये सहसंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। सहसंचालक म्हणजे ज्याला की आपण जॉईंट डायरेक्टरेट असे म्हणतो। तर या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 4 आहे या प्रश्न क्रमांक 4चं मित्रांनो आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी,
अनुराग कुमार यांची अलीकडे सीबीआयचे सहसंचालक म्हणून निवड करण्यात आलेली आहे। ते या ठिकाणी ॲडमिरल आर हरिकुमार यांची या ठिकाणी ते जागा घेतील, हेही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया आपला पुढचा प्रश्न। जो की या ठिकाणी भारतीय नौदल आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रा संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। भारतीय नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या ठिकाणी अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो जे काही प्रश्न क्रमांक 5 आहे त्या प्रश्न क्रमांक 5 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी, दिनेश कुमार त्रिपाठी यांचे भारतीय नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे। ते या ठिकाणी आर हरी यांची जागा घेतील। आर हरी यांची जागा घेतील, हाही पॉइंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 6। अलीकडे भारत कोणत्या देशाला ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र पुरवत आहे किंवा त्याची विक्री करत आहे? तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की फिलिपाईन्स या देशाला भारताकडून ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र या ठिकाणी पुरवले जाणार आहे। त्या संबंधात जो काही करार आहे तो 2022 साली झाला होता। प्रश्न क्रमांक 6 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलो आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढे जे काही प्रश्न आहेत ते इंग्लिशमध्ये आहेत, ते यूपीसीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण फ्रेम केले आहेत। त्या प्रश्नांची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। पाहूया प्रश्न क्रमांक 7। द नोयाल रिव्हर इज अ ट्रिब्युटरी ऑफ, म्हणजे या ठिकाणी नोयाल रिव्हर कोणत्या नदीची उपनदी आहे? अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारण्यात आला आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही कावेरी नदी आहे या कावेरी नदीची नोयाल ही एक प्रमुख ट्रिब्युटरी आहे किंवा तिला आपण या ठिकाणी उपनदी असं म्हणू शकतो, ती उपनदी आहे। आता उपनदी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मेन रिव्हर आहे या ठिकाणी कावेरी, या कावेरी नदीला जी काही येऊन नदी भेटते या नदीला आपण या ठिकाणी उपनदी असे म्हणतो। मग अशा प्रकारे नोयाल ही या ठिकाणी कावेरी या नदीची उपनदी आहे। या ठिकाणी पिक्चर तुम्ही पाहू शकता, पिक्चर मध्ये खाली आपण जो काही दक्षिण भारत आहे त्या दक्षिण भारताचा या ठिकाणी आपल्या समोर मॅप आहे। या ठिकाणी जी काही कावेरी नदी आहे बे ऑफ बेंगालला जाऊन भेटताना आपल्याला दिसते आणि कावेरी नदीची उपनदी म्हणून या ठिकाणी नोयाल नदी तुम्ही पाहू शकताय, जी की या ठिकाणी कावेरी नदीला तिच्या उजव्या किनाऱ्यावर येऊन भेटते। नोयाल ही कावेरी नदीची उजव्या किनाऱ्यावरील उपनदी आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर कावेरीच्या इतर उपनद्यांमध्ये अमरावती नदी तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय, भवानी नदी आहे, अर्कावती आहे, शिमशा आहे। अशा प्रकारे कावेरीच्याही उपनद्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात। आणि जी काही नोयाल रिव्हर आहे त्या नोयाल रिव्हर विषयी जर आपण अधिकची चर्चा केली तर नोयाल रिव्हर ही तमिळनाडूमध्ये उगम पावते आणि तमिळनाडूचा जो काही प्रदेश आहे त्या प्रदेशामधूनच ती प्रामुख्याने या ठिकाणी प्रवाहित होताना किंवा तिचा प्रवाह असलेला आपल्याला दिसतो। जर एक्झॅक्टली नोयाल रिव्हरचं जे काही उगम स्थान आहे ते उगम स्थान जर आपण पाहिलं तर ते आहे वेलिंगगिरी टेकड्या, ज्या की या ठिकाणी वेस्टर्न घाट म्हणजे जो काही आपला सह्याद्री आहे त्या सह्याद्रीमध्ये आपल्याला दिसतात। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो काही आपला प्रश्न आहे मित्रांनो तो या ठिकाणी डायबिटीज यावर आधारित आहे, ज्याला की आपण साखर रोग असेही म्हणतो। सरळ प्रश्न पाहूया। विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट डायबिटीज इज ट्रू, म्हणजेच खालीलपैकी कोणते स्टेटमेंट डायबिटीज संदर्भात बरोबर आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी स्टेटमेंट 1, Type 1 diabetes is primarily caused by lifestyle factor like poor diet and lack of exercise. Statement 2, Type 2 diabetes is a autoimmune disease where the body immune system attacks the insulin producing cell in the pancreas. Pregnant women and usually resolve after the childbirth. Last statement D, hypoglycemia is a condition characterized by high blood sugar level. तर मित्रांनो या ठिकाणी जे आपल्याकडे समोर 4 पर्याय आहेत या ठिकाणी पर्याय क्रमांक ए या ठिकाणी मित्रांनो चुकीचा
आहे। या ठिकाणी जे काही डायबिटीज टाईप ए आहे तो कसल्याही प्रकारे या ठिकाणी लाईफस्टाईलमध्ये कसल्याही प्रकारचे चेंजेस झाल्याने किंवा लाईफस्टाईल जी आहे तुमचं जीवनमान जे आहे किंवा तुमचं जीवन जगण्याची जी काही स्थिती आहे त्यामध्ये बदल केल्याने किंवा चुकीचा आहार घेतल्याने होत नाही। म्हणजेच लाईफस्टाईल आणि डाएट यांचा कसल्याही प्रकारचा या ठिकाणी टाईप ए च्या डायबिटीजमध्ये संबंध नसल्या कारणाने पर्याय ए हे या ठिकाणी चुकीचे विधान आहे। त्यानंतर पर्याय बी मध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जो काही डायबिटीज असतो तो या ठिकाणी ॲटो इम्युन प्रकारचा कसलाही तो डिसीज नसतो। म्हणजे या ठिकाणी डायबिटीज टाईप 2 हा ॲटो इम्युन डिसीज आहे। हे जे विधान आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं ठरतं आणि विधान क्रमांक 3 म्हणजेच विधान सी हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे। गॅस्ट्रेशनल जो काही डायबिटीज आहे तो या ठिकाणी प्रेग्नंट वुमन मध्येच होतो आणि एकदा का या ठिकाणी ती रिझॉल्व झालं तर आफ्टर चाइल्डहुड तो आपोआप रिझॉल्व ही होतो हेही या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि जो काही हायपोग्लायसेमियाची जी काही कंडिशन आहे ती हाय ब्लड शुगर लेवलमुळे न होता ती या ठिकाणी लो ब्लड शुगर लेवलमुळे होते। म्हणजे स्टेटमेंट डी ही या ठिकाणी आपलं चुकीचं असल्या कारणाने मित्रांनो प्रश्न क्रमांक 8चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे नागोर्नो काराबाखा या संदर्भात। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। नागोर्नो काराबाखा इज recognized internationally as an independent state. Statement 2. The conflict over Nagorno-Karabakh primarily involves the religious differences between Christian Armenians and Muslim Azerbaijanis. Statement 3. The United Nations has not been involved in any peacekeeping effort related to the Nagorno-Karabakh conflict. फ्रेंड या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आला आहे की वरीलपैकी किती स्टेटमेंट हे बरोबर आहेत, वरीलपैकी एकूण किती विधानं बरोबर आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे। नागोर्नो काराबाखा हे एक स्वतंत्र राष्ट्र नाहीये, ते एक अझरबैजानचाच भाग आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। स्टेटमेंट 2 या ठिकाणी अगदी बरोबर आहे मित्रांनो। या ठिकाणी नागोर्नो काराबाखामध्ये जो काही सध्या संघर्ष सुरू आहे तो धार्मिक गोष्टीवर आधारित आहे। म्हणजे या ठिकाणी जे आर्मेनियाला या ठिकाणी जे ख्रिश्चन आहेत आणि अझरबैजानचे मुस्लिम आहेत या ठिकाणी ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्यामधील तो एक संघर्ष आहे। म्हणजेच विधान क्रमांक 2 या ठिकाणी अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 3 या ठिकाणी मित्रांनो चुकीचं आहे। ज्या ठिकाणी जागतिक स्तरावर संघर्ष सुरू आहे त्या ठिकाणी युनायटेड नेशन इन्व्हॉल्व नाहीये हे असं कधीच होऊ शकत नाही। या ठिकाणी रशियाकडून पीस कीपिंग म्हणजे शांती सेना या ठिकाणी अझरबैजानच्या त्या नागोर्नो काराबाखा या भागामध्ये पाठवण्यात आल्या आहेत ज्या की युनायटेड नेशन द्वारेच पाठवण्यात आलेल्या होत्या। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 3 ही चुकीचं असल्या कारणाने वरील जे काही 3 स्टेटमेंट आहेत या 3 पैकी एक विधान हे बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए ओनली वन स्टेटमेंट इज राइट। सो वी आर गोइंग टू आवर लास्ट क्वेश्चन which is on sonar. Let's straightly we will go on the question. Which of the following statement about sonar is correct? Statement 1. Sonar stand for a sight navigation and ranging and it use light wave to detect the object under water. Statement B. Sonar stand for sound application and recognition and it uses radio waves. C. Sonar stand for sound application and ranging and it use sound waves to detect the object in the air. Statement D. Sonar stand for sound navigation and ranging and it uses the sound wave to detect the object under water. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं विधान क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। सोनार या ठिकाणी पाण्याच्या खाली जे काही ऑब्जेक्ट आहे ते डिटेक्ट करण्यासाठी या ठिकाणी लाईट वेव्हचा वापर करत नाही तर ते साऊंड वेव्ह म्हणजे जे काही ध्वनी वेव्ह आहे त्यांचा या ठिकाणी वापर करतं। आणि या ठिकाणी जो काही सोनारचा फुल फॉर्म दिलेला आहे साइट नेव्हिगेशन रेंजिंग इट इज अ राईट बट या ठिकाणी लाईट वेव्हचा वापर न करता साऊंड वेव्हचा वापर केला जातो। परिणामी विधान क्रमांक ए हे या ठिकाणी चुकीचं आहे।
विधान क्रमांक 2 ही या ठिकाणी चुकीचं आहे, कारण या ठिकाणी जो काही सोनारचा फुल फॉर्म दिला आहे तोही या ठिकाणी चुकीचा आहे आणि या ठिकाणी रेडिओ वेव्ह दिले आहेत तेही या ठिकाणी चुकीचं असल्या कारणाने विधान क्रमांक बी चुकीचा आहे। सी, सोनारचा जो काही या ठिकाणी फुल फॉर्म दिला आहे तो चुकीचा असल्या कारणाने मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक सी हे चुकीचं ठरतं, परंतु विधान क्रमांक डी जे आहे ते या ठिकाणी सोनार स्टँड फॉर साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग हा जो फुल फॉर्म दिला आहे या ठिकाणी सोनारचा तो अगदी बरोबर आहे आणि आपण चर्चा केल्याप्रमाणे जे काही वॉटरच्या खाली पाण्याच्या खाली जे काही ऑब्जेक्ट आहेत त्यांना डिटेक्ट करण्यासाठी या ठिकाणी सोनारकडून साऊंड वेव्ह म्हणजे ध्वनी लहरींचा या ठिकाणी वापर केला जातो। परिणामी प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर राहील पर्याय डी। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 22 एप्रिलचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअरही करा। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली जी काही आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी तुम्हाला भेटत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।